मागील महिन्यात पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील चोरपांगरा व मलकापूर येथील शहीद जवानांच्या कुटुंबाला छोट्याशा मदतीसाठी शेगावमध्ये राष्ट्रभक्त परिवाराच्या वतीने शहीद चषकाचे आयोजन करण्यात आले असून हे कार्य राबवित असताना राष्ट्रभक्त परिवाराने सामाजिक बांधिलकी जोपासली। शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी जो हेतू ठेवला तो उदात्त असून राष्ट्रभक्त परिवाराचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन डॉक्टर संजय कुटे यांनी केले आहे। 8 मार्च रोजी शेगावातील स्वर्गीय गजाननदादा पाटील मार्केटमध्ये कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। प्रथम संत गजानन महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून सामन्याचे उद्घाटन करण्यात आले। डॉक्टर संजय कुटे, पांडुरंग बुच, राजू अग्रवाल, प्रदीप सांगडे, पत्रकार अमर बोरसे, केशव हिंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे। डॉक्टर संजय कुटे यांच्याकडून शहीदांच्या कुटुंबियांना मदत म्हणून 11,000 रुपये स्पर्धेच्या ठिकाणी ठेवलेल्या पेटीत टाकण्यात आले। सर्व खेळाडूंचा परिचय यावेळी संजय कुटेंनी करून घेतला। त्यानंतर कबड्डी सामने सुरू झाले। शेगावमध्ये दाखल झालेल्या नवीन संघांनी आपलं रजिस्ट्रेशन करून लवकरात लवकर त्यांनी जेणेकरून या पुढील सामने ठरवण्यात येतील। विशेष म्हणजे विजयी झालेल्या पुणे, मोर्शी, जानोरी संघांनी आपले पारितोषिक शहीद जवानांच्या कुटुंबांना अर्पण केले। या सामन्यात संदीप कराळे सरांनी कॉमेंट्री केली। माऊली कॉलेजचे तसेच इतर शाळेतील शिक्षकांनी मोफत पंचांची भूमिका निभावून मदत केली। तर 2 दिवस हे सामने चालले असून यामध्ये विजयी झालेल्या विविध टीमांना विविध प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली। या सामन्यातून मिळणारी रक्कम ही शहीदांच्या कुटुंबियांना देण्यात येणार असल्याने देशसेवेत बलिदान दिलेल्या शहीदांसाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील यावेळी राष्ट्रभक्त परिवाराच्या वतीने राहुल खंडेराय यांच्या टीमने केले। सढळ हाताने पेटी फिरवल्या जात आहे। ज्यांना जितकी वाटली त्यांनी तितकी मदत करावी। तर 10 तारखेला शरीर सौष्ठव या स्पर्धेचे आयोजन होते। रेडी, एक साथ बोल। हमारे दर्शकों से विनंती है कि इनका टॉप खिलाड़ी है। या स्पर्धेकरिता अकोला येथील राष्ट्रीय पंच संजय देशमुख, प्राध्यापक गजानन खरात यांनी काम पाहिले, तर मनोज पहुरकर व नागपूर पोलीस दलात सेवा देत असलेले भारत बोदळे यांनी आपल्या पारितोषिकांची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना अर्पित केली। या स्पर्धेतील भरत बोदळे यांची 17 मार्च रोजी चेन्नई येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड सुद्धा झाली। तर पत्रकार रोहित देशमुख, आमचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा, नानासाहेब गणेश पाटील, विजय यादव, पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, अमोल अंधारे यांच्या हस्ते विजेत्यांना शील्ड व सन्मान चिन्ह देण्यात आले। या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट चित्रीकरण आमचे कॅमेरामॅन समीर देशमुख यांनी केले आहे। व्हीसीएन न्यूज करिता शेगाव येथून महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत।